नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. अ, आज आपण भगवद्गीतेचा 6वा अध्याय आपण सुरू केलेला आहे ऑलरेडी. 25 श्लोक आपण बघितले आहेत. स्लाइड्स शेअर करते. अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग. हं? आत्मा हा शब्द मूलतः आताई सातत्य गमने या धातूपासून बनलेला आहे. जो सतत आतमध्ये आहे, विश्वाच्या अनादी उत्पत्तीपासून जो आहेच, तो आत्मा. तो वेगवेगळ्या बॉडीजमध्ये असतो. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ आत्मा. आणि आता त्याच्यावर संयम कसा मिळणार, म्हणजे जो आत्मा आहे. कारण मूलतः आत्मसंयम म्हणजे काय हे पण समजून घेणं गरजेचं आहे. सो जो आत्मा किंवा जी एनर्जी, त्याला सायंटिफिक लोक भाषेमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये एनर्जी असं म्हटलं जातं, की जी अनादिकालपासून आहे, अनेक हजार करोडो वर्षांपासून आहे. आताही सातत्य गमने असा पाणिनीने एक धातू सांगितलेला आहे, भूवादी गणातला धातू आहे. त्याच्यावर प्रक्रिया होऊन आत्मा हा शब्द किंवा पद पद आपल्याला प्राप्त होतं. सो हा जो सतत गमन करणारा जो एनर्जी आहे विश्वातली, ज्याला ब्लॅक मॅटर वगैरे भरपूर वेगळ्या फॉर्ममध्ये म्हटलेलं आहे, तर त्याच्यावर संयम कसा मिळवणार? बरोबर आहे. तर त्याच्यावर संयम असं नाही आहे. ही एनर्जी प्रत्येक शरीरामध्ये, मग ती प्राण्याच्या असो, सिंहाच्या, कुत्र्याच्या, घोड्याच्या, माणसाच्या, सगळ्या बॉडीजमध्ये ती एनर्जी आहे. आणि ज्याला आपण जीवात्मा असं म्हणतो, प्रत्येक जीवामध्ये असलेला आत्मा. आता गंमत काय होते, ध्यान योग आत्मसंयम योग का सांगितलं आहे बेसिकली? कारण काय म्हणूया आपण, अ, हा जो जीवात्मा आहे, सांख्यांनी प्रकृती आणि पुरुष सांगितलेला आहे. तर किंवा ज्याला पतंजलीनी चेतना चित्त किंवा चेतना शक्ती असं म्हणलेलं आहे. तर ह्या दोन एकमेकांच्या म्हणजे ही जी चेत शक्ती किंवा प्रकृती ही आत्म्याची किंवा पुरुषाची ही छाया असते. सो ती पुढे मनस, बुद्धी, अहंकार ह्या सगळ्या ही जी त्याची उपकरणं आहेत, चतुष्टय अंतःकरणानी, कर्ण इत्युक्ते साधन, त्या साधनांनी ती पसरत राहते. ओके, तर तिला तिला कंट्रोल करायचं आहे, तिला आत्म्यामध्ये कंट्रोल करायचं आहे, त्या चेतनाशक्तीला, त्या जी प्रकृती आहे तिला आत्म्यामध्ये कंट्रोल करायचं आहे. आणि गंमत काय होते, की आत्म्या तिथे तेवढ्या तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याचा संयोग येत राहतो. कारण बुद्धी एक सांगते, मन एक सांगतं, त्याला प्रकृती हे सांगते. तर अशा प्रकारे त्याच्या जसं एखादं डिपार्टमेंट असतं, त्यांच्याकडे त्यांचे ऑथॉरिटीज असतात, तशा ह्या ऑथॉरिटीज आहेत. आणि त्यामुळे काय होतं, की चित्त शक्ती किंवा चित्त हे डिस्टर्ब होत राहतं. योगाच्या डेफिनेशन्समध्ये जास्त क्लिअर होऊ शकेल या गोष्टी. त्यामुळे आणि तेवढा थोडा आत्मशक्ती ही पसरत जाते. आत्म्याची जी शक्ती आहे, जी प्रकृती आहे, जी चित्त चेतना आहे, ती पसरत राहते किंवा ती इकडे तिकडे धावत जाते किंवा तिचा व्यय होत राहतो. त्यामुळे त्याला त्याचं नियमन करायचं आहे. आत्मशक्तीचं नियमन करायचं आहे, आत्म्याचं नियमन नाही करायचं. कारण आत्मा हा एनर्जी आहे किंवा आत्मा हा सदैव आहेच. त्याच्यावर नियमन नाही करू शकत. ही आत्म्याची जी शक्ती आहे त्याच्यावर नियमन करायचे, जेणेकरून आपण पुन्हा बॅक, जसं प्रतिप्रसव करू शकतो. योगामध्ये कन्सेप्ट आहे प्रसव होणे, म्हणजे आपण जन्माला आलो आणि आता प्रतिप्रसव सुरू झालेला आहे काही वर्षांनी. सो परत जायचं आहे किंवा परत त्या जो विश्वात्मा आहे किंवा परमात्मा आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अ आत्मसंयम योग. ओके, ही आत्मशक्ती संयमित करून, बंद किंवा तिला पूर्ण झिरो फॉर्ममध्ये आणायचं नाहीये, तिचं सम्यक प्रकारेनं नियमन करायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे ती नियमित करून पुन्हा म्हणजे जास्त खरं, जसं आपण एखादा पैसा नियमित रूपाने आपण वापरतो किंवा आपल्याकडे एखादी गोष्ट असते ती नियमित रूपाने वापरतो, कधी जास्त कधी कमी अशी नाही वापरत. ओके, सो नियमित रूपाने ती आत्मशक्ती खर्च करून किंवा वापरून पुन्हा आपल्याला बॅक टू पॅव्हेलियन जायचं आहे. ओके, सो ह्याला आत्मसंयम योग. कारण हा अर्थ समजला तर पुढच्या अनेक श्लोकांचा अर्थ आपल्याला ह्याच्यात समजू शकतो. नाहीतर अध्याय क्रमांक 2, 3, 4, 5, 6 सगळे सगळे श्लोक सेमच वाटतात. एनिवे, आपण थोडासा फास्ट रिकॅप घेऊया. ह्याच्यात त्यांनी पहिल्यांदा संन्यासी आणि योग्याचे सांगितले, की जो कर्मफलाचा त्याग करतो आणि तरी संसारामध्ये कर्म करत राहतो, त्याला तुम्ही संन्यासी किंवा योगी समजू शकता. आणि ह्यालाच योग असा समजावा. असाच मनुष्य योगावर आरूढ होऊ शकतो. कसा? कर्माच्या सहाय्याने, शांतीच्या सहाय्याने, कर्मामधून जी शांती मिळते तिच्या सहाय्याने तो योगाच्या अश्वावर आरूढ होऊ शकतो. त्याला योगारूढ असं म्हणतात. जो सर्व संकल्प संन्यासी आहे असा.
आणि योगारूढ होऊन त्यांनी काय करायचे, आत्म्याने आत्म्याची वृद्धी करायची आहे, कारण आत्माच आत्म्याचा बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट शत्रू सुद्धा आहे. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या विविध रोगांमध्ये जो समदृष्टी ठेवतो तर तो योगी असतो. आणि त्यांनी काय काय करावं हे पुढे सांगितलंय, की एक रहसी स्थित एक यतचित्तात्मा वगैरे वगैरे. मग तिथे जाऊन काय करावं, शुचौदेचे प्रतिष्ठाप्य अशा प्रकारे तत्रैकाग्रं मनः कृत्वा ही सगळी प्रिपरेशन सांगतोय. समं शिकाय शिरोग्रीवम, अशा प्रकारे. आणि अशा माणसाला अशा प्रकारे योग साधना करताना काय आपल्याला बेनिफिट्स होतात, तर तो सदात्मानं युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतकर्म मानसः शांतीम परमाम शांतीम अधिगच्छति. जी मत संस्था आहे, माझी संस्था आहे, म्हणजे कृष्ण म्हणतोय माझी जी परम उत्कृष्ट प्रकारची शांती आहे ती त्याला प्राप्त होते. मग मेथड सांगितलेले आहेत योग साधनेच्या. युक्त आहार विहारस्य सगळ्या म्हणजे आहार विहार सगळं मॉडरेशनमध्ये करावं, नियमित प्रकाराने करावं. जसं आणि मग अशा प्रकारचा मनुष्य कसा होतो, जसा निर्वात ठिकाणी दीप फडफडत नाही तशा प्रकारचा शांत राहतो, तशा प्रकारचा हा माणसाचं मन पण विचलित होत नाही. मग त्याची बेनिफिट्स पुढे सांगितलेली आहेत, की योग सेवेने अशा प्रकारची मनःशांती झालेला मनुष्य काय करतो, आत्म्यामध्ये किंवा सुखमात्तिकम यत्तत म्हणजे अत्यंतम सुख त्याला प्राप्त होतो, म्हणजे योगानंद किंवा आत्मानंद याची प्राप्ती त्याला होते असे पुढे सांगितले. आणि मग 25 पर्यंत आपण आलो होतो, की सर्व प्रकारचे संकल्प कामांचा त्याग करून हळूहळू मनसा इंद्रिय ग्रामम इंद्रियाचं जे गाव आहे त्याला सोडून त्याचा हा क्षम्यता. एकच मला बघू दे की रेकॉर्डिंग चालू आहे का, थोडंसं मध्येच डिस्टर्बन्स झालं. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे, ठीक आहे. स्लाइड शेअर करते पुन्हा एकदा. ओके, पार्टिसिपेंट्स कॅन सी नाऊ युअर ऍप्लिकेशन, ठीक आहे. सो अशा प्रकारचं आत्मसंयम करून शनैही शनैही उपरमित म्हणजे हळूहळू अतिशय शांततेने किंवा अतिशय स्लो स्टडी, जसं कासवाच्या गतीने स्लो अँड स्टडी, अजिबातच घाई न करता हळूहळू हळू मनाला शांत. कारण मनाला किंवा ही जी मन इंद्रिय हे आहेत ना, पुढे कृष्ण अर्जुनाने तेच प्रश्न पुढे विचारत आहेत, फार डिफिकल्ट असतं यांना हँडल करणं. कंट्रोल करणं वेगळी गोष्ट आहे, हँडल करणंच डिफिकल्ट असतं. सो तर फार हळूहळू मुंगीच्या पावलांनी कासवाच्या पावलांनी हळूहळू त्यांना त्यांच्या जवळ जाऊन किंवा त्यांना प्राप्त करून त्यांना त्यांच्यावर आपण वर्चस्व मिळवायचं आहे. आणि कारण जरा जरी घाई गडबड केली तर ते निसटून जातात किंवा ते जास्त प्रबळ होतात. ओके. सो आत्मसंसम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत, त्याला मनाच्या किंवा शक्तीच्या किंवा आत्म्याच्या जवळ आणून ठेवायचं आहे, बसवायचं आहे. आणि त्याला त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही. इथपर्यंत आपण काल आलो होतो. थोडं मॅक्सिमाइज करते. या प्रोसेस ऑफ योगामध्ये पुढे कृष्ण काय म्हणतो आहे, की अशा प्रकारे तू मनाला कंट्रोल कर. आणि तरी पण तरी तरी सुद्धा काय होतं नंतर, की यतो यतो निश्चरती मनश्च चंचलम स्थिरम ततस्ततो नियम्यै तदात्मन्येव वशम नयेत. म्हणजे काय म्हणतो, संधी वेगळं बघा. यतः यतः निश्चरती मनः चंचलम अस्थिरम ततः ततः नियम्य एतद आत्मनि एव वशम नयेत. यतः यतः विसर्गस्य गुणसंधी, उत्वसंधी उत्व गुणसंधी. निश्चरति मनः विसर्गस्य सकारः सकार अनन्तरं श्रुत्वसंधी. मनः चंचलम अस्थिरम ततः ततः. ततः ततः मध्ये ततः योग ततः मध्ये विसर्गस्य सकारः, अनन्तरं ततो ततः नियम्य मध्ये विसर्गस्य उत्वम गुणसंधी. नियम्य एतद् वृद्धिसंधी. एतद् आत्मनि जष्ट्व. क्षम्यता, थोडासा नेटवर्कचा इश्यू येतो आहे. एकच मिनिट, पुन्हा शेअर करते. हा,
ओके, कॅन सी ऍप्लिकेशन. ओके, सो मॅक्सिमाइज करते. ततः ततः नियम्य आत्मनी एव यडसंधी वशम नाहीयेत. म्हणजे तिथे त्या मनाला बुद्धीला तिथे आणून ठेवल्यानंतर पुन्हा पुन्हा ते इकडे तिकडे पळत राहतं. पुन्हा पुन्हा तो विषयांकडे बाह्य ही जी प्रलोभने आहेत तिथे पळत राहतं. त्यामुळे तो यतः यतः निश्चरती. मनः मन जिथे जिथे पळतं आहे. आता समजेल तुम्हाला मन आणि बुद्धी, मन बुद्धी इंद्रिय अहंकार आत्मा ह्याच्यामध्ये फरक आहे. सो जिथे जिथे मन पळत राहतं तिथे तिथे आज थोडासा जास्तच इश्यू आहे. ओके, आपण ट्राय करूया. मनः जे आणि कुठल्या प्रकारचं मन आहे? चंचलम अस्थिरम. म्हणजे जे चंचल आहे, जे स्थिरता त्याला एका जागी बसणं माहिती नाहीये, अशा प्रकारचं जे मन आहे ते मन जिथे जिथे जात राहतं तिथून तिथून ततः ततः नियम्य म्हणजे तिथून तिथून त्याला नियमित रूपाने आणून तदा एतद एतद म्हणजे त्याला ह्याला ऍक्च्युली या एतद आत्मनी एव वशम नयेत. म्हणजे आत्म्यामध्येच आत्म्याच्या क्लोजमध्ये त्याला आणून ठेवायचं आहे. म्हणजे परमेश्वराच्या जवळ किंवा परमेश्वर कसं आहे, भक्तियोगामध्ये परमेश्वर वगैरे परमात्मा असे शब्द वापरले जातात. त्या आत्म्याच्या किंवा त्या युनिव्हर्सल एनर्जीच्या जवळ आणून त्याला ठेवायचं आहे. वेन एव्हर अँड वेर एव्हर द रेस्टलेस अँड अनस्टडी माइंड वंडर्स, वंडर्स म्हटलेलं आहे. one should bring it back and continuously focus it and control it. ओके, नियम्य असं तो म्हणत आहे. हे केल्यानंतर काय फायदे होतात तर ते पुढच्या सूत्रामध्ये म्हटले आहे. बेनिफिट्स ऑफ दिस काइंड ऑफ आत्मसंयम योगा. प्रशांत मनसम हि येनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम कल्पशम. मागे पण मी काल पण सांगितलं होतं, अख्खा अध्याय पाठ करण्यासारखा आहे. 6वा अध्याय, 12वा अध्याय छोटे छोटे असतात, 20वा 11वा अध्याय पाठ करतात, 18वा अध्याय पाठ करतात, पण 6वा अध्याय फार महत्वाचा आहे योगशास्त्राच्या दृष्टीने. तो अख्खा अध्याय पाठ करण्यासारखा आहे. प्रशांत मनसम ह्येनम योगिनम सुखमुत्तमम. ही एनम ही एनम यणसंधी उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मषम. सो शांत रजसम, ही बेनिफिट सांगितलेली आहेत. शांत रजसम म्हणजे ज्याचा रजः सत्वरजस समासमधला रजस, त्याच्या ज्याचा रजोगुण हा शांत झालेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला अपेक्षा असतात, आकांक्षा असतात, आपल्याला ॲप्रिसिएशन हवं असतं, बऱ्याच गोष्टी असतात की मला काहीतरी परत काय मिळेल, मी एवढं करतो आहे, मला काय बेनिफिट्स किंवा मला काय म्हणजे रिटर्न्स मला काय मिळत आहेत याच्यावर फोकस असतो आपला. सो दिस इज राजसिकता. ओके, किंवा अहंकार आहे, सगळं माझे मान सन्मान पाहिजे वगैरे 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 ज्या काही हे असतात. सो ही राजसिकता त्या माणसाची कमी होते. शांत रजसम ब्रह्मभूत कल्मषम समस्त पद आहे. ब्रह्मभूत किंवा ब्रह्माच्या ठिकाणी भूभवती धातू स्थित झाल्यामुळे अकल्मषम म्हणजे त्याची पाप किंवा त्याच्या मनातले वाईट विचार किंवा कुठल्याही प्रकारचे राजसिक तामसिक विचार किंवा त्याची कृत्य ही नष्ट झालेली आहेत किंवा क्षीण झालेली आहेत. असा हे त्याचे बेनिफिट सांगितलेले आहेत. ब्रह्मभूत व कल्मषम प्रशांत मनसम. मन हे उद्विग्न असतं बऱ्याच वेळेला. पतंजली योगसूत्रात 5 वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था, मग त्याच्यानंतर क्लिष्ट क्लेश वगैरे बरेच सांगितलेले आहेत. सो अशा प्रकारची मनाची अवस्था, जे ज्या प्रकारच्या अवस्थेमध्ये मन असतं त्या त्या प्रकारच्या सर्व मन अवस्थेतून ते शांत होतं. प्रशांत म्हटलेले, प्रकर्षेण शांती इति प्रशांत म्हणजे मूलतः म्हणजे फार प्रकर्षाने ज्याच्यामध्ये शांती स्थापित झालेली आहे त्याच्या मनसामध्ये. योगिनम सुखम उत्तमम सुखम उत्तमम उपैती म्हणजे अशा प्रकारचा योगी आपण जर बघितला की शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मषम प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैती. म्हणजे त्याला उत्तम प्रकारचं सुख जे तुम्हाला बाह्य मटेरियल वर्ल्डमध्ये मिळणार नाही ते त्याला प्राप्त होतं. he get the great transcendental happiness comes to the yogi whose mind is calm. हे सगळे बेनिफिट्स आहेत त्याचे. whose passions are subdued, who is without sin and he who see everything in connection with God. ब्रह्मभूतम कल्मषम ब्रह्मभूत झालेलं आहे, त्यामुळे गॉडशी कनेक्टिव्हिटी किंवा आत्म्याशी कनेक्टिव्हिटी त्याला प्रत्येक ठिकाणी प्राप्त होते.
पुढे त्याला काय म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा माणसाच्या ज्या कशा त्याचं वर्णन केलेलं आहे. युञ्जन्नैवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. संधी बघूया. युञ्जन एवं मूळागम आहे. सदा आत्मानं सवर्ण दीर्घ योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. सुखम अश्नुते. त्यांनी काय म्हटलं की विगत कल्मषः योगी म्हणजे ज्याची कल्मष किंवा ज्याची पाप किंवा सीन किंवा द्वंद्व ही क्षीण झालेली आहेत किंवा त्याच्यापासून विगत शब्द वापरला इथे त्याच्यापासून निघून गेलेली आहेत अशा प्रकारचा योगी एवम एवम म्हणजे अशा प्रकारे मग आतापर्यंतची प्रोसेस सांगितली त्या पद्धतीने एवम प्रकारेण सदा आत्मानं युंजन. सदा म्हणजे सदा सर्वता. मग तो झोपलेला असेल उठलेला असेल चालत असेल ट्रॅव्हल करत असेल कुठेही असेल. तुम्ही मोठमोठ्या अवतारांच्या ज्या गोष्टी ऐकता आपल्या भारत देशामध्ये भरपूर अवतार झालेले आहेत अजून पण होत आहेत तर त्यांची अवस्था बघाल ते कुठेही सुखी असतात. ओके सो काय तो आहे बाह्य शरीराने काहीही करत असला सदा आत्मान म्हणजे परंतु तो आत्म्यामध्येच परमेश्वराशी त्याची कनेक्टिव्हिटी असते. ओके परमात्म्याशी कनेक्टिव्हिटी असते. युंजन युज धातूचा शत्रू प्रत्यय आहे. युंजन म्हणजे परमात्म्याशी कनेक्टिव्हिटी ठेवून किंवा कनेक्टिव्हिटी असताना शत्रंत प्रत्यय. सुखेन म्हणजे सुखेने म्हणजे अतिशय सहजगत्या म्हणजे त्याच्यासाठी त्यांना फार परिश्रम करावे लागत नाही. ओके सो सुखाने कारण त्यांना ती सवय झालेली असते आत्मसंयम किंवा ध्यान योग करून करून म्हणजे एका विशिष्ट अवस्थेमध्ये काही पहिले सुरुवातीला केली जाते आणि नंतर कुठल्याही अवस्थेमध्ये ती प्राप्त होऊ शकते. ओके सो सुखाने म्हणजे सहजगत्या ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. ब्रह्मसंस्पर्श म्हणजे ब्रह्मसंस्पर्श प्रकारचं सुख असं त्याला म्हणायचं म्हणजे बिंग इन कॉन्स्टंट टच विथ द सुप्रीम. परमात्म्याशी किंवा सुप्रीम किंवा युनिव्हर्सल एनर्जीशी ते सतत कनेक्ट राहू शकतात. ओके ज्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसाविषयी विचारलं तर ते परलौकिकामध्ये ते दुसऱ्या युनिव्हर्समध्येच राहत असतात नेहमी. या लौकिकामध्ये फार कमी वेळा राहत असत. ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. अश्व धातू आहे अश्व म्हणजे खाणे. ते सुख तो प्राप्त करत असतो किंवा खात असतो असं त्याला म्हणायचंय. Such yogi thus uniting in the self with God becomes free from material contamination, being in constant touch with the Supreme, Brahma Sparsha, achieves highest state of perfect happiness. ओके त्यामुळे त्या प्रकारची सुखाची त्याला प्राप्ती होते. आता या सुखाचं वर्णन वेगवेगळ्या शब्दामध्ये भाषेमध्ये केलेले आहे अनेकांनी. आणखीन त्याला काय प्राप्त होतं तर सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र दर्शन. म्हणजे योगयुक्तात्मा कशा प्रकारचा दर्शन म्हणजे त्याला सर्व प्राणीमात्रांची समदृष्टीने बघायची ज्याला सवय झालेली. आता ही दृष्टी यावी लागते. ही दृष्टी यायला खूप साधना लागते की प्रत्येकाकडे समान दृष्टीने बघण्याची विजन डेव्हलप व्हावं लागतं. सो अशा प्रकारची दृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे असा समदर्शिनः योगयुक्तात्मा सर्वत्र म्हणजे कुठेही म्हणजे फक्त म्हणजे एनिवेअर भूतस्थम आत्मानं म्हणजे स्वतःचा आत्मा सर्व भूतांमध्ये म्हणजे जो त्याच्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याच्या आतमध्ये जो परमेश्वर आहे तो सर्व भूतांमध्ये स्थित आहे हे तो बघू शकतो. ईक्षते असं म्हटलंय. ईक्षते म्हणजे बघतो. आत्मनेपदी धातू आपला आत्मा किंवा आपल्यामधला जो परमेश्वर आहे तो सर्व भूतांमध्ये स्थित आहे हे तो बघू शकतो. आणि सर्व भूतानीच्या आत्मनी म्हणजे सर्व भूत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी मात्र आहेत इन्क्लुडिंग मनुष्य एक्सक्लुडिंग मनुष्य ऑल्सो. सो त्या प्राणी मात्रांना जो स्वतःच्या आत्म्याशी कनेक्ट बघू शकतो अशा प्रकारचा. सो योग समदर्शन योगयुक्त आत्मा सर्वत्र आत्मानं सर्वभूतस्थं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते. Such yogi uniting his consciousness with God, see with equal eye all living beings in self or in God, and self or God in all living things. ओके सो आत्मा सर्व भूतांमध्ये आणि सर्व भूत आत्म्यामध्ये तो पाहू शकतो. आता ही दृष्टी ही विजन हा ॲटिट्यूड डेव्हलप होणं ही खूप
प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अचिवेबल गोष्ट आहे. पुढे तो काय म्हणतोय की असं जो कोणी करू शकतो तो मनुष्य यो पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. हं? संधी बघूया. यह माम पश्यति. हं? यह माम विसर्गस्य उत्वगुणसंधी. मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहं सवर्णदीर्घ न प्रणश्यामि न स मे न प्रणश्यति. हा म्हणजे यह माम सर्वत्र पश्यति सर्वं च मयि पश्यति म्हणजे जो मला सगळीकडे पाहतो, म्हणजे चर आणि अचर, लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये सुद्धा, प्राणी मात्रांमध्ये तर आहेच, पण दगडधोंड्यामध्ये, पर्वतामध्ये, नदीमध्ये सगळीकडे आहे कॉन्शियसनेस किंवा परमात्मा सगळीकडे आहे. जो मला म्हणजे कृष्ण म्हणतोय जो मला या कॉन्शियसनेसला सगळी सर्वत्र पाहतो सर्वंच मयी पश्यती, आणि हे सर्व जे काही चर अचर गोष्टी आहेत या सगळ्या माझ्यामध्ये आहेत हे जो पाहतो किंवा हे जो पाहू शकतो. आता बघा उदाहरणार्थ हे पाहू शकतो मी का जोर देऊन सांगते की आता आपल्याला आपल्या कुठल्याही सरफेसवर बॅक्टेरियाज असतात पण आपल्याला दिसत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्र लागतं. काही वर्षांनी ते आधी 200-400 वर्षापूर्वी नव्हतं, आता डेव्हलप झालं. आपण ते बघू शकतो की हा इथे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे. त्यामुळे ती दृष्टी आपल्याला मिळाली काही साधनांच्या सहाय्याने. तसं योगाच्या सहाय्याने या ज्या पुढच्या ज्या दृष्टी आहेत त्या मिळवायच्या आहेत. तसं योग ही साधन आहे एक प्रकारचं, तो त्या दृष्टी प्राप्त होतात. सो अशा प्रकारचा जो पाहतो तस्य अहम न प्रणश्यामी किंवा त्याचा म्हणजे त्याच्यापासून मी प्रणश्यामी म्हणजे प्रयोग नश धातू आहे, पण प्र उपसर्ग लागल्यामुळे त्याचा अर्थ बदल झालेला आहे की तो माझ्या कनेक्टमध्ये असतो किंवा म्हणजे त्याच्यापासून मी लांब जात नाही, तो माझ्यामध्येच आहे. च मे न प्रणश्यती किंवा तो अशा प्रकारचा मनुष्य योगी माझ्या म्हणजे मी त्याला सोडत नाही आणि तोही माझ्यापासून लांब जात नाही असं त्याला म्हणायचं आहे. who see me everywhere and see all things in me, I am never lost nor are he is lost to me. म्हणजे मीही त्याला सोडत नाही आणि तोही मला सोडत नाही, तेव्हा आम्ही दोघे एकरूपच होऊन जातो असं त्याला म्हणायचं आहे. ह्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की आय टेक केअर ऑफ हिम, म्हणजे तो माझाच आहे असं मी समजतो असा योगी, किंवा आपण ज्याला म्हणतो की हे परमात्म्याचेच अवतार आहेत किंवा हे साक्षात परमेश्वर आहेत असे म्हटलं जातं. पुढे काय होतं बघा. सर्वभूत स्थितम यो माम भजत्येक त्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. तो काय करायचं म्हणतोय की एकच मिनिट. तर अशा प्रकारची दृष्टी त्याला प्राप्त होते आणि तो अशा प्रकारची दृष्टी तुम्ही प्राप्त करून घ्यावी असं तो म्हणतो आहे की आता जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची दृष्टी प्राप्त होते, हा काय करायची, बघण्याची, सर्व भूतांमध्ये मला बघण्याची आणि सर्व भूत माझ्यामध्ये बघण्याची, अशी जेव्हा बुद्धी प्राप्त किंवा दृष्टी तुम्हाला प्राप्त त्या योगाला प्राप्त होते, सर्वभूत स्थितम, तेव्हा तो काय करणार आहे. म्हणजे जनरली आपण परमात्म्याशी बोलायचं झालं तर आपण आपल्या जे काही एखाद्या स्थानी असेल तिथे ध्यान लावून बसतो, बरोबर आहे, किंवा भक्तियोगवाले रामाची कृष्णाची मूर्ती ठेवून त्याच्यासमोर त्याची पूजा अर्चा त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. ओके, परंतु ह्या सगळ्या पूजा अर्चनेच्या ज्या गोष्टी आहेत किंवा प्रक्रिया आहेत त्याच्या पलीकडे जाऊन किंवा त्याच्या पुढे जाऊन सर्वभूत स्थितम यह माम भजती, म्हणजे मी त्या मूर्तीमध्ये आहे का, आहे. मी एखाद्या देवळामध्ये आहे का, आहे. मी सर्वत्रच आहे पहिली गोष्ट म्हणजे. तर मी फक्त एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काही ठिकाणी लोक जाऊन मला माझं भजन करतात किंवा मला माझी पूजा अर्चना करतात, परंतु सर्व प्राणी मात्रांमध्ये किंवा सर्व चर अचर वस्तूंमध्ये जो मला बघू शकतो तो माझी पूजा तिथेही करू शकतो. ओके, सो अशा प्रकारचा सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या मला जो भजती एकत्वम आस्थित. आता एकत्वम आस्थित, आस्थित हा शब्द फार महत्वाचा आहे. आस्थित, आश्रम, आश्रम आपण म्हणतो. आश्रम म्हणजे काय, आकर्षयती म्हणजे आ आणि श्रम म्हणजे जिथे भरपूर श्रम केले जातात किंवा भरपूर ज्या उपसर्ग लावलेला असतो त्याच्या ज्या पदाच्या पाठीमागे त्याचा अर्थ होतो त्याची व्याप्ती खूप वाढते. त्यामुळे स्थित, आस्थित म्हणजे ज्याची स्थित, ज्याची श्रद्धा, जो तिथे नेहमीच आहे माझ्यामध्ये, आस्थित, तो काय करतो,
म्हणजे की सर्व भूतांच्या प्राणीमात्रांमध्ये असलेल्या त्या मला त्या माझी पूजा करतो. सर्वथा हा असा मनुष्य सर्वथा वर्तमान अपि म्हणजे नेहमी आणि आत्ता सुद्धा वर्तमानामध्ये सुद्धा सयोगी मयी वर्तते. तो माझ्यामध्येच राहतो, की तो त्याच्या माझ्याशी कंटिन्युअस कॉन्टॅक्ट असतो, तो माझ्यामध्येच राहतो. योगी हु इज एस्टॅब्लिश इन युनियन विथ मी वर्शिप मी ॲज अ सुप्रीम सोल रिसाइडिंग इन ऑल लिव्हिंग बिंग्स, लिव्हिंग एज वेल एज नॉन लिव्हिंग, dwells only in me through engaged in all kinds of activities. म्हणजे तो बाहेर एक कर्म करत असला तरी तो सतत माझ्याशी कनेक्ट असतो किंवा माझ्यामध्येच राहतो. पुढच्या 32व्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की हु इज ग्रेट योगी, योगी परमः मतः, म्हणजे त्यांच्यामध्ये पण बघा हे आहेत म्हणजे काय म्हणू आपण डेझिग्नेशन्स किंवा एक सिनियरिटीज आहेत. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. आता हे सांगितलं की सगळ्या लोकांमध्ये मला बघ, माझ्यामध्ये सगळ्यांना बघ, हे ही दृष्टी प्राप्त झाली. त्याच्या पुढे जाऊन अशी प्रॅक्टिस काही वर्ष झाल्यानंतर काय होतं की आत्मौपम्येन सर्वत्र, आत्मा आत्मौपम्येन सर्वत्र मध्ये हे आहे समास आहे. एकच मिनिट. हा आत्मौपम्येन, आत्मनः औप्यम षष्ठी तत्पुरुष, म्हणजे आत्म्याच्या औप्याने किंवा त्याला उपमेच्या भावानी असं त्यांना म्हणायचं आहे. आता औप्यम हा तद्धित प्रत्यय आहे, भावार्थे वापरलेला आहे. हा भावार्थे वापरलेले आहे. उपमा योग श्रेय प्रत्यय भावार्थे तद्धित प्रत्यय आहे. त्यामुळे आत्म्याच्याच उपमेनी किंवा आत्म्याच्याच दृष्टीने सर्वत्र समं पश्यती योषण, आत्म्याचाच भाव ठेवून, जो म्हणजेच माझा भाव ठेवून, असं कृष्ण म्हणतो आहे की माझा म्हणजे मी जसा लोकांशी वागतो, कृष्ण कसा लोकांशी वागेल, परमात्मा कसा इतरांशी सगळ्यांशी वागेल, तोच भाव किंवा तीच दृष्टी तीच विजन ठेवून सर्वत्र समं पश्यती. सर जो यह अर्जुन, हे अर्जुना, यह समं पश्यती म्हणजे जो सर्वत्र समानता दाखवत असतो किंवा समानता बघत असतो. कुठे कुठे समानता बघत असतो? सुखम वा यदि वा दुःखम, म्हणजे सुखदायक किंवा दुःखदायक परिस्थितीमध्ये जो अशाच प्रकारच्या म्हणजे सुखकारक आणि दुःखकारक परिस्थितीला जो सारखाच बघतो किंवा सारखाच त्याच्यामध्ये बिहेव करतो, तो योगी परमोमतः. परमोमतः उत्व गुणसंधी, सहमध्ये विसर्गाचा लोप झालेला आहे. त्यामुळे तो योगी किंवा तो मनुष्य किंवा परमयोगी आहे असे माझं मत आहे. इति मे मतः अथवा इति मम मतः. He applies, that yogi applies himself everywhere and with everyone. He watch everything with equilibrium. Watch everything in equilibrium म्हणजे हे बघा, हे जे चायनीज एक हे दाखवलं जातं नेहमी सिम्बॉल है ना, द्वित्व दाखवण्यासाठी, सुख दुःख दिवस रात्र, यश अपयश मानापमान, म्हणजे आपण ह्या ह्याच्यातनं सतत जात राहणार आहे. असं होणार नाही की मला चांगल्याच गोष्टी मिळतील, चांगल्या गोष्टी मिळतील ह्याचा अर्थ वाईट गोष्टी पण मिळणार आहेत. पेंडुलम असतं ना, पेंडुलम, एकदा इकडे गेलं तर तिकडे जाणारच आहे ते. अपमान झाला तर मान मिळणारच आहे किंवा मान मिळाला तर अपमान मिळणारच आहे. बी रेडी फॉर दॅट. कौतुक झालं तर क्रिटिसिझम मिळणारच आहे. ज्या वेळेला कौतुक स्वीकारलं त्यावेळेला क्रिटिसिझमची तयारी ठेवायची. त्यामुळे असं फिरत 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 ह्याच्यामध्ये एक वेळेला जसं लहान मुलं बघा झोपाळ्यावर बसतात, त्यांना झोपाळा पुढे गेला की आनंद होतो, पण पाठी आला की दुःख होतं. तर त्याला असं म्हणू शकत नाही की झोपाळा पुढेच जायला पाहिजे आणि सेंटरला ये पुढे जायला पाहिजे, असं होऊ शकत नाही. तो पुढे गेला म्हणजे तो पाठी जाणारच आहे, निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे सुख आलं की दुःख येणारच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या मनाची शांती तो ठेवतो, समदृष्ट्या सगळ्यांशी वागतो. नाहीतर काय होतं जनरली सुखदायक प्रसंगांमध्ये किंवा सुखदायक काळ असेल तर लोक सगळ्यांशी चांगली वागतात आणि दुःखदायक काळामधून जर आपण जात असू तर ते फ्रस्ट्रेशन दुसऱ्यांवर निघतं किंवा ते दुःख तो त्रास इतरांवर काढला जातो. त्यांच्याशी थोडंसं मिसबिहेव किंवा वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांच्याशी आपण वागतो. असं जो करत नाही म्हणजे सुखकारक आणि दुःख काळामध्ये जो सर्वांशी समतेनेच वागतो तो परममोती, कारण तिथे ऍक्च्युली कस लागतो त्याच्या योग साधनेचा. सुख काळात तर सगळ्यांशी सगळे चांगले वागतात, पण तो दुःख काळामध्ये पण चांगलं वागणं गरजेचं आहे, किंवा जास्त चांगलं वागणं गरजेचं आहे. सो आता हर्डल्स, या मार्गामध्ये काही हर्डल्स आहे. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, अर्जुन उवाच, या मार्गामध्ये काही अडथळे आहेत.
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितीं स्थिराम. म्हणजे अर्जुन म्हणतो की यह अयम, उत्व गुणसंधी पूर्वरूप, योगः त्वया विसर्गस्य सकारः, हे मधुसूदन, त्वया प्रोक्तः यह अयम, एक मिनिट, हे मधुसूदन, त्वया यह अयम योगः साम्येन प्रोक्तः. तू साम्येन म्हणजे यू हॅव डिस्क्राइब्ड विथ दिस योगा विथ इक्विलिब्रियम, किंवा तू हा जो योग, तुझ्याकडून हा जो योग सांगितला गेला आहे, प्रोक्तः प्रत्यय आहे, एतस्य अहम न पश्यामी, ह्याचं मी बघू शकत नाही. काय बघू शकत नाही? चंचलत्वात, स्थिराम स्थितीम, ह्याची मी स्थिर स्थिती किंवा हे हे स्थिर किंवा कंटिन्युअसली ह्याची जी स्थिर स्थिती किंवा काय म्हणू आपण त्याला, मला हे जमेल असं मला वाटत नाही, असं त्याला म्हणायचं आहे. अहम स्थिराम स्थितीम अहम न पश्यामी एतस्य अहम. आणि का बरं? चंचलत्वात, कारण मी चंचल आहे, माझ्या चंचलतेमुळे पंचमी आहे. एतस्य स्थिराम स्थितीम अहम न पश्यामी. ओके. त्याचे कारण चंचलत्व कशामुळे येतं ते पुढच्या सूत्रात सांगतो आहे की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. ओके. का सांगतोय तो की मन, हा हे कृष्णा, माझं मन हे चंचल आहे. चंचल म्हणजे रेस्टलेस आहे, प्रमाथी आहे. हा, प्रमाथी इन द सेन्स, आपण जेव्हा मंथन करतो ना, ताक घुसळतो, दह्याचं ताक करतो, घट्ट ताक असेल तर जास्त वेळा घुसळावं लागतं, मंथन जास्त करावं लागतं. त्यामुळे माझं मन घट्ट आहे, ते सहज त्याला फ्लुडिटी येत नाही. त्याच्यामुळे जसं आपण घट्ट ताकामध्ये, सॉरी, घट्ट दह्यामध्ये जास्त पाणी टाकावं लागतं. ओके. आणि जास्त वेळ त्याला घुसळावं लागतं. सो ते प्रमाथी आहे, ते जास्त टर्ब्युलंट आहे. त्याच्यानंतर बलवत, स्ट्रॉंग आहे, दृढम, ऑब्स्टिनेट आहे, ऐकत नाही. ओके. किंवा सूचनाचं पालन करत नाही. तस्याहम निग्रहम मन्ये, तस्य निग्रहम वायोरीव सुदुष्करम अस्ति इति अहम मन्ये. म्हणजे त्याचा निग्रह करणे, तू म्हणतो आहेस की मनाला निग्रह कर, मगाचपासून एवढे श्लोक सांगितले, पण त्याचा निग्रह करणं हा वायोला म्हणजे हवेला पकडण्यासारखं आहे. पटकन हवेला पकडू शकतो का? वायो हो इव सुदुष्कर, वायूसारखं, त्याला वायूला पकडण्यासारखं म्हणजे फार कठीण कर्म आहे. इति अहम म्हणणे, असं त्याला म्हणायचं आहे. पुढचा एक श्लोक घेऊया आणि आपण थांबूया. की श्रीकृष्ण त्याचं उत्तर देतो की श्री भगवान वाच असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेयम वैराग्येण च गुह्यते. तो म्हणतो बरोबर आहे, तुझी शंका अत्यंत रास्त आहे की असंशयम, निसंशयरित्या मी मान्य करतो आहे, हे महाबाहो, असंशय म्हणजे काहीच संशय नाही. काय? मनः दुर्निग्रहम चलम एतत् चलम मनम दुर्निग्रहम अस्ति. म्हणजे हे हे चंचल मन, ह्याला कंट्रोल करणं किंवा ह्याला कंट्रोल करून प्रकृती आत्म्याकडे वळवणं, हे कर्म कठीणच आहे. परंतु अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याने च गृह्यते. अभ्यासाने, सतत कॉन्स्टिनेंट आणि एफर्ट्सने, अभ्यास, प्रॅक्टिस, हे कौंतेय, आणि वैराग्याने, अभ्यासाला वैराग्याची जोड द्यायची आहे. हळूहळू हळूहळू एक एक गोष्टीतनं मन काढून घ्यायचं. एकदम एका रात्रीत नाही होणार आहे, परंतु हळूहळू हळू काढून घ्यायचं सगळ्या गोष्टीतनं. म्हणजे पदार्थातनं, मटेरियल्स ह्याच्यातनं, रिलेशन्समधनं, सगळ्यातनं सगळ्यातनं हळूहळू हळू मन काढून घ्यायचं. प्रत्येक गोष्टीमधनं, प्रत्येक माणसांमधनं, सगळी करून. डिटॅचमेंट, विगतः रागः विरागः तस्य भावः वैराग्यम. दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये, ती नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु विरागत म्हणजे आता ह्या प्रॅक्टिसला किती वर्ष लागतील बघा, जन्म पण लागू शकतात, अनेक जन्म लागतात, अनेक वर्ष लागतात, अनेक जन्मांची प्रॅक्टिस, अनेक आणि वैराग्याच्या बरोबर, वैराग्येनं तृतीय अपर्गे, अभ्यासेनं, अभ्यासाच्या सहाय्याने, वैराग्याच्या सहाय्याने आपल्याला, तुला हे नक्कीच साध्य होईल, असं तो म्हणतो आहे. ओके. आता 2 मिनिटं बाकी आहेत. आपण ओके, एक श्लोक घेऊया, कारण पुढे अर्जुन पुढचे प्रश्न विचारतोय. आणि हे कठीण कर्म आहे असं तो म्हणतो आहे. ओके. तर तू काय कर,
तर असंयतात्मना योगः दुष्प्राप्य इति मे मतिः. थोडंसं आपण नंतर घेऊया, कारण ह्याच्यामध्ये उपायतः शब्द आहे, तर हा पण फार महत्वाचा आहे, एक्सप्लेन करावा लागेल. सो अर्जुन म्हणतो आहे की, सॉरी, कृष्ण म्हणतो आहे की हे दुष्कर्म दुष्कर्म म्हणण्यापेक्षा हे कठीणच कर्म आहे, दुर्निग्रह आहे, परंतु तो अभ्यासाने आणि वैराग्याने प्राप्त होऊ शकतो. सो आपण आय थिंक इथेच थांबूया. तुम्हाला हे आवडलं असेल तर व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इतर लोकांना सुद्धा याचा लाभ होईल. आणि या विषयाबद्दल मी जी काही मतं मांडली आहेत त्याबद्दल तुमची काय मतं असतील तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. यूट्यूब चॅनलची प्रणाली आहे की जितका त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट केलं जातं तितका तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. सो ते करायला, आपल्याबरोबर इतरांचाही फायदा व्हावा असं जर वाटत असेल तर हे करायला नक्की विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. पुढचे शोक आपण उद्या घेऊ.